मनसे अध्यक्ष राज ठाकरे रायगड दौऱ्यावर आहेत। मुंबई गोवा महामार्गाची ते पाहणी करणार आहेत। माणगाव बायपास परिसरात आढावा घेतला जाईल। अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा करणार आहेत। गणेशोत्सवाआधी खरं तर मुंबई गोवा महामार्ग हा चर्चेचा विषय असतो। कोकणवासी अनेक वर्षांपासून आश्वासनं त्यांना दिली जात असताना अद्याप या संपूर्ण मार्गाचं काम पूर्ण झालेलं नाही आणि त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज माणगाव बायपास रोडची खरं तर पाहणी करणार आहेत। राज ठाकरे आज रायगड दौऱ्यावर आहेत। मुंबई गोवा महामार्गाची पाहणी त्यांच्याकडून करणार असल्याची माहिती आहे। संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक देखील घेणार आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज माणगाव दौऱ्यावरती आहेत आणि या दरम्यान ते माणगाव आणि पेण मधील प्रमुख शाखेचं उद्घाटन करणार आहे। मात्र यासोबतच प्रमुख म्हणजे त्यांच्या माध्यमातून आज मुंबई गोवा महामार्गाच्या बायपासची पाहणी ही केली जाणार आणि मी सध्या त्याच रस्त्यावरती उभा आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की या संपूर्ण रस्त्याची स्थिती कशा पद्धतीने आहे। संपूर्ण काम जे आहे ते या ठिकाणी थांबलेलं आहे। काही ठिकाणी अर्धवट काम आपल्याला पाहायला मिळते। खरं तर गेल्या 17 वर्षांपासून या ठिकाणी हा संपूर्ण बायपास मार्गाचं काम या ठिकाणी सुरू होतं। मात्र या ठिकाणी या कामाला विलंब का लागतो आता असा सवाल या ठिकाणी नागरिकांकडून उपस्थित केला जातो आणि आपण पाहिलं असेल तर गणेश उत्सवाआधी मुंबई गोवा महामार्ग हा चर्चेचा विषय असतो। मात्र या ठिकाणी कोकणवासियांना अनेक वर्षापासून आश्वासनं दिली जातात। मात्र हा रोड संपूर्ण अद्यापही वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही आणि या संदर्भात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांची भूमिका मांडणार आहेत आणि या संपूर्ण रस्त्याची पाहणी करण्यात आहे। त्यासोबतच या ठिकाणच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक सुद्धा पार पडणार आणि या बैठकी दरम्यान नेमकं या रस्त्या संदर्भातले प्रश्न सुटत का नाहीयेत असा सवाल थेट त्यांच्या माध्यमातून विचारण्यात येणार। त्यामुळे एक अत्यंत महत्वाचा दौरा त्यांचा आज माणगाव या ठिकाणी पार पडत आहे। ते माणगाव या ठिकाणी दाखल झालेले आहेत। काही वेळातच या संपूर्ण रस्त्याची पाहणीसाठी सुद्धा पोहोचतील। आपण या रस्त्याची या ठिकाणी संपूर्ण परिस्थिती पाहू शकतो। खरं तर दुगती हा महामार्ग होता। मात्र या ठिकाणी एकेरी मार्ग सुद्धा सुरू करण्यात आलेला नाहीये। त्यामुळे नागरिकांना या संपूर्ण रस्त्यावरनं प्रवास करताना त्या ठिकाणी अडचणी या निर्माण होत आहेत। त्यामुळे आता सरकारकडनं दिलेले आश्वासन हे कधीपर्यंत पूर्ण होणार असे सवाल नागरिकांकडनं विचारला जातोय। त्यासोबतच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे थेट आता या संपूर्ण रस्त्याची पाहणी करणार। त्यामुळे 17 वर्षांचं काम नेमकं का रखडलं असा सवाल आता राज ठाकरेंकडनं उपस्थित केला जाणार। त्यामुळे आता या दरम्यान नेमकं अधिकाऱ्यांकडनं काय उत्तरं दिली जातात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र, माणगाव। बरेच वर्ष 17-18 वर्ष आपला मुंबई गोवा रखडलेला आहे। चाकरमान्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो। आता गणपतीचा सण पुढच्या महिन्यात येतो आहे आणि हे जे खड्डे वारंवार या रस्त्यावरती पडत आहेत आणि इथे सत्ताधाऱ्यांनी एवढे वर्ष सत्ता भोगली आहे तरी कोणाचं लक्ष नाही, काहीच नाही। आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे या हायवेची पाहणी करतील आणि पुढे जे अधिकारी आहेत ते सुतासारखे सरळ होतील।